तर आपण प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहोत आणि आपल्यासोबत इथले मतदार उपस्थित आहेत. सर सगळ्यात पहिल्यांदा आपला परिचय करून द्या. माझं नाव चैतन्य वाघ. मी या ठिकाणी यशवंत कॉलनी येथे राहतो. मी गेल्या 10 वर्षापासून इथं क्लासेस घेतो, त्यामुळं स्थानिकच आहे. अच्छा. आणि काय वाटतंय तुम्हाला आता शिरूर नगर परिषद 2025च्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. अनेक उमेदवार उभे आहेत. तर आपला नगरसेवक कसा हवा? मुख्यतः आपला नगरसेवक हा स्थानिक असावा, कारण त्याला स्थानिक प्रश्नांची जाणीव असते आणि त्याला माहिती असतं, की आपल्या परिसरामध्ये काय-काय गोष्टी घडत असतात. हं, त्याला इथल्या लोकांची पण परिचय असतो. हं, त्यामुळे त्याला म्हणजे साधारण एक नागरिक म्हणून आमची अशी अपेक्षा आहे, की नगरसेवक हा स्थानिक असावा. हं, दुसरी गोष्ट तो उच्च शिक्षित असावा, कारण त्याला प्रश्नांची त्याशिवाय जाणीव होत नाही हं. आणि पुढं नगरपालिकेत गेल्यानंतर कशा पद्धतीने गोष्टी हाताळता येईल किंवा ज्या काही योजना असतात हं, सरकारच्या, त्या हं, कशा पद्धतीने आपल्या प्रभागामध्ये राबवता येऊ शकतात, हं. असा व्यक्ती आपल्यासाठी असणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे तो उपलब्ध असला पाहिजे. बरं. कारण बऱ्याच वेळा असं होतं, की स्थानिक लोकांची म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याच वेळा लोकांचं असं म्हणणं असतं, की नगरसेवक जो आहे तो सुरुवातीला म्हणजे निवडणुकीच्या आधी येतो, पण हं, नंतर मात्र तो काही येत नाही. हं, म्हणजे तो उपलब्ध नसतो. म्हणजे हं. त्याला बऱ्याच वेळा फोन केला तरी तो उपलब्ध नसतो. तर असं नको. निवडून आल्यानंतर पण त्यांनी नागरिकांची सेवा किंवा जनतेची सेवा जी आहे, हं. ती करणं अपेक्षित आहे. तर तो उपलब्ध असणं गरजेचं आहे. आणि काय वाटतं आता आपल्या प्रभागामधून देखील अनेक उमेदवार उभे आहेत. तर यांच्यापैकी आपण कुणाच्या बाजूने किंवा कुणाला पाठिंबा देणार काय वाटतंय? आता तसं बघायला गेलं तर काही उमेदवार जे आहेत, हं. ते मुळात या प्रभागात राहत नाहीत. बरं. काही जे उमेदवार आहेत ते दुसऱ्या प्रभागात राहतात म्हणा किंवा काही उमेदवार जे आहेत ते बरेच वर्ष शिरूरला पण राहिलेले नाही आहेत. हं, हं, तर तो स्थानिक असणं जास्त गरजेचं आहे, हं, कारण तो स्थानिक असल्यामुळे त्याला इथल्या प्रभागाची माहिती आहे, हं, इथल्या लोकांचा परिचय आहे आणि त्याला इथल्या परिस्थितीची पण जाणीव आहे. त्याला माहिती की प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत, हं, त्या कुठल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने सोडवता येऊ शकतात. तर त्यासाठी म्हणून सागर नरोडे जे आहेत, हं, सागरदादा नरोडे हं, यांच्या आम्ही पाठीशी आहोत किंवा यांना आमचा पाठिंबा आहे. त्याचं कारण हेच आहे की गेले अनेक दिवस किंवा अनेक वर्ष आपण म्हणू शकतो की सागरदादा ह्या प्रभागात आहेत. हं, त्यांनी बराच हा प्रभाग जो आहे तो हं. फिरलेला आहे. त्यांना इथल्या समस्यांची जाणीव आहे आणि त्यामुळे त्यांना कल्पना आहे की कशा पद्धतीने समस्या आहेत आणि त्याला कसं सोडवता येऊ शकतं. अच्छा. तरुण नेतृत्व आहे. हं, अ, राजकारणाचा अनुभव आहे हं, त्यांना. हं, उच्च शिक्षित आहेत. हं. त्यामुळे त्यांना आयडिया आहे की कशा पद्धतीने आपल्याला गोष्टी हाताळता येऊ शकतात. 7 नंबरच्या प्रभागामध्ये महिला देखील उभ्या आहेत. त्यांच्यापैकी काय वाटतं, की आपण कुणाच्या पाठीशी उभं राहायला हवं? नक्कीच पूजा वहिनी पोटावळे जे आहेत. हं, कारण सगळ्यात मुख्य कारण असं आहे की पोटावळे परिवाराशी मी खूप वर्षापासून संबंधित आहे हं, आणि राजकारणाशी पण त्यांचा बराच चांगला संबंध आहे. हं, मधल्या काही वर्षात थोडंसं हे होतं, पण बऱ्याच वर्षापासून ते राजकारण करतात. हं, मुख्य प्लस पॉइंट असं आहे की पूजा वहिनी ह्या MBA फायनान्स झालेल्या आहेत. हं, हं, एक फायनान्सचं नॉलेज असलेली व्यक्ती जेव्हा नगरसेवक होत असते, हं. तेव्हा त्यांना आकडेवारीबद्दल कल्पना असते बरोबर. आणि ज्या योजना असतात, हं, शासकीय योजना ज्या असतात, हं, त्या कशा पद्धतीने आणता येऊ शकतात किंवा जो हं, शासकीय निधी दिला जातो नगरसेवकांना आपल्या हं, प्रभागामध्ये वापरण्यासाठी, हं, त्याचा योग्य पद्धतीने कसा वापर करता येऊ शकतो हेही त्यांना माहिती आहे. हं, तरुण आहेत, त्यांना नवीन संधी जर दिली, हं. तर ते नक्कीच मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने काम करू शकतील आणि त्या तशा असतात. म्हणजे त्यांना कधी फोन केला वगैरे तर त्या अडीअडचणीला येतात. हं, पूर्ण पोटाळे फॅमिली जी आहे ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. त्याच्यामुळे नक्कीच पूजा वहिनी पोटाळेंनाच आमचा पाठिंबा असणार. आणि काय वाटतंय 7 नंबरच्या आपल्या प्रभागामध्ये सध्या कोणकोणत्या समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागतंय? मुख्य समस्या जी आहे ती कचऱ्याची आहे. हं, कारण आपण जर बघितलं तर प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी हं, कचरा साठलेला आहे. हं, म्हणजे आता 2022 नंतर प्रशासक आहे, हं, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की नगरपालिकेला अनेक वेळा फोन करून हं, कित्येक दिवस ते येत नाहीत. हं, म्हणजे आता आम्ही पण बऱ्याच वेळा फोन करतो इथल्या प्रभागामध्ये, जर तुम्ही बघितलं तर बराच कचरा साठलेला असतो. मग हं, बऱ्याच वेळा फोन करून पण ते येत नाही. हं, मग आता जर नगरसेवक स्थानिक असेल हं, आणि उपलब्ध असेल, तर मग त्याला सांगून ह्या सगळ्या ज्या आहेत ती समस्या सोडवली जाऊ शकते. तर पहिली समस्या जी आहे ती आपली कचऱ्याची आहे. हं, हं. दुसरी, या प्रभागामध्ये CCTV कॅमेरेज पण नाही आहेत. बरं. बऱ्याच वेळा काय होतं, की आता हा गार्डनचा भाग आहे हं, हं, किंवा आता इथं शाळा वगैरे आहे, तर हं, विद्यार्थ्यांचं येणं-जाणं असतं किंवा संध्याकाळचं लोकांचं किंवा सकाळी किंवा रात्री ज्येष्ठ नागरिक जे आहेत, ते हं. या परिसरातून फिरणं असतं. मग बरोबर. CCTV नसल्यामुळं हं. काही चोरीच्या वगैरे घटना घडल्या किंवा मध्यंतरी चेन स्नॅचिंग वगैरे झालं, येस. तर मग त्याच्यासाठी काही हेच नाहीये. हं, हं, आणि तिसरी गोष्ट थोडंसं पाण्याचा प्रश्न आहे. हं, कारण नगरपालिकेकडून जे पाणी दिलं जातं, हं. ते काही स्वच्छ नाहीये. म्हणजे आम्हाला जाऊन ROचंच पाणी भरावं लागतं. तर बरोबर. मग पाणीपट्टी तर आपण भरतोच. हं, पण मग त्या तुलनेने हं, जे पाणी येणं अपेक्षित आहे, ते मात्र येत नाही. त्याच्यामुळं ती पण एक समस्या आहे, की जी सोडवणं गरजेचं आहे. ठिकठिकाणी समजा काही कचरा कुंडी म्हणा हं, किंवा काही बकेट्स वगैरे जर बसवल्या, हं, तर मग कचरा जो आहे हं, त्याचं नियोजन जे आहे ते करता येऊ शकतं. सो मुख्य या समस्या आहेत
आणि रस्त्यांचंही काम थोडंसं प्रलंबित आहे. रस्ते नगरपालिकेने बांधलेत, हं. पण नंतर मग त्याचं काही मेंटेनन्स हं. किंवा त्याची दुरुस्ती जी आहे ती हं. काही झालेली नाहीये. त्याच्यामुळे रस्त्यांमध्ये खड्डे किंवा रस्ते जे आहेत ते खराब आहेत. तर तो एक प्रश्न आहे की जो इथं तातडीने अपेक्षित आहे सुधारण्यासाठी. क्या बात आहे! तर तुम्ही पाहताय की आपण 7 नंबरच्या प्रभागामध्ये आहोत आणि या ठिकाणी सागरदादा नरवडे असतील किंवा पूजाताई पोटावळे असेल, यांच्या बाजूने कल जो आहे तो जास्त आहे. अनेक स्थानिक समस्या या ठिकाणी निर्माण होतात आहे. परंतु नागरिकांचं म्हणणं असं आहे की नगरसेवक जो असतो तो स्थानिक असावा, सुशिक्षित असावा, जेणेकरून इथले प्रश्न त्याला चांगल्या पद्धतीने माहीत असेल आणि त्यावर तोडगाही काढता येईल. सर, सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव सांगा. मी दिव्यजित गायकवाड, राहणार यशवंत कॉलनी. आणि काय वाटतं आता ह्या नगर परिषदेच्या निवडणुकींमध्ये आपल्या प्रभाग क्रमांक 7 मधून कोण निवडून येऊ शकतं? कुणाला मतदान करायला हवंय, काय वाटतंय? आता आमची इच्छा अशी आहे हं. की नवीन माणसाला संधी दिली पाहिजे, बरं. जे की पूजाताई पोटावळे असतील हं. किंवा सागरतात्या नरवडे असतील. हं. नवीन माणसांना काम करण्याची संधी दिली पाहिजे. इथून मागे अनेक लोकांनी कामं केली असतील, हं. पण आता नवीन माणूस, नवीन चेहरा हं. आपल्याला आला आणि तो काय काम करतोय हे आपल्याला बघायला भेटेल. आता नवीन चेहरा जर म्हणाल तर बाकीच्या पक्षांमधून देखील काही नवीन चेहरे उभे राहिले आहेत आपल्या प्रभागामध्ये. तर मग सागर तात्या असेल किंवा सागरदादा असेल किंवा पूजाताई असेल, यांनाच निवडून का द्यायला हवंय? आणि त्यांच्याशी आम्ही गेले 4-5 वर्षापासून संपर्कात आहोत. हं. त्यांनी आमची कामं देखील केलेली आहेत. हं. आमचा कचऱ्याचा प्रश्न असेल, हं. 4-4 महिने गाडी येत नाही, हं. ट्रॅक्टर न्यायला येत नाही. हं. आम्ही एक फोन केला, समजा त्यांनी नगरपालिकेत सांगितलं, हं. गाडी येऊन जाती, कचरा घेऊन जाती. हं. पण असे त्यांनी कामं केलेली आहेत आमची. आणि काय वाटतं सध्या प्रभागामध्ये अजून कोणकोणत्या समस्या आपल्याला जाणवतात आहे? नाही, कचरा काय होतोय, कचरा मेन आहे. कचरा 4-4 महिने पडून राहतोय तिथं. बरं. नगरपालिकेला फोन केले तरी नगरपालिकेचे कर्मचारी आज येतो उद्या येतो असं सांगतात, हं. पण ते बघायलाही देखील येत नाही कोणी 4-4 महिने. हं. किंवा गटर फुटतं मागचं, हं. ते 3-3 महिने कोणी येत नाही बघायला. 10 वेळा तिथं नगरपालिकेत जाऊन अर्ज करा, बरोबर. मग त्यांचा माणूस येणार, मग बघणार, परत ते सीओकडे गेल्यावरच काम होते. हं. असे अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी सागरदादा आणि पूजाताईंनाच मतदान करतात. आमच्यासाठी आमचे प्रश्न मांडणारा माणूस पाहिजे आम्हाला हक्काचा.